नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलंय। मंडळींनो, बऱ्याच दिवसापासून माझी तब्येत ठीक नाही आहे। मध्ये वायचो बरो झालोय आणि आता परत माका सर्दीन सुद्धा पिळल्या ना, नुसता खोकलो सुद्धा येता। आता डॉक्टरकडे जाऊचा मतलब ब्लॉग सुरू करून घेऊया आणि मगच आपण पुढे निघाया। ब्लॉग सुरू करून झाल्यावर पप्पांका घेतलाय आणि मी निघालोय डॉक्टरांकडे जाऊ। डॉक्टरांकडे गेले आणि बघलंय तर पेशंट तर कमी होते, पण मी अगदी भिरभिरानच गेलोय। चेकअप करून झाल्यानंतर गोळ्यांची लिस्ट घेतलंय आणि महेश अंकलांकडून गोळ्या घेतलोय। तकडेसून घराकडे गेल्याबरोबर औषध मतल्यान पटकन जेवण घे, कारण गोळ्या खाऊचे होत। योगायोग बघा ना कसा, मम्मी दाल खिचडी आहे ना। हा, तब्येत ठीक नाही म्हणून मम्मीने बोलली दाल खिचडी बनवते आणि आज नेमका गुरुवारच आहे। म्हणजे जवळजवळ कित्येक दिवस झाले बरोबर गुरुवार असलं की आम्ही असं ठरवत नाही, पण बरोबर गुरुवारची घरामध्ये दाल खिचडी बनते, म्हणजे बनतेच। पोटभर जेवण झाल्यानंतर खाली इला आणि म्हटलं आता गोळ्यांचा कार्यक्रम करून घेऊया आणि मस्तपैकी ताणून झोपाया। तीनसान झाल्याबरोबर जंबुराच्या घराकडे गेले आणि बघलं तर जंबुरान यारे काय करून ठेवलं नाही। त्याका म्हटलंय तोंड दाखव, तर तोंड अगदी वांडरासारख्या करून ठेवलं ना। काय रे म्हणायचं आहे का? मंडळींनो, दहीहंडी झाल्यापासून चाळीत अगदी सुकसुकाट पसरलेलो, किती शांत चाळ झालेली आहे ती बघा। नाही तर जवळजवळ 1.5 महिनो पोरांचो अगदी नुसतो किले सुरू असायचो। तकडेसून घराकडे इल्या आणि जेवण बिवून झाल्यावर म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटाया पुढच्या ब्लॉग मध्ये, तवसर देवा काळजी।